अरे अरे, आता सुरुवातीपासून पाहू. मी असा कुठं चाललो हे जाणून घ्यायच्या पहिले हे सनसेट पहा. कसला भारी सनसेट आहे राव. तसाच हा व्लॉग पण भारी राहणार आहे. मी आता गावाला चाललो, पण कशासाठी ते थंबनेल वरून तुम्हाला माहीतच झालं. आता चाललो बाई. तर नमस्कार मंडळी, राम राम. माझं नाव साहिल आणि मी स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चाललो हाडपग्या गणपती बघायला, म्हणजे गणपतीचं विसर्जन बघायला. कुठं तर शेगावला. शेगाव आमच्या गावाच्या जवळच आहे, अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर, जिथं दरवर्षीच अकरबक्या गणपतीचं छान जोमात असं विसर्जन होते. खूप सारे डीजे बँड पथक असे तसे राहते. पथक नाही म्हणजे संदल वगैरे. तर आपण या ब्लॉगमध्ये तेच बघणार आहोत. तर व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केला आतापर्यंत तर करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगा की हा ब्लॉग कसा वाटला. तर शेवटपर्यंत बनवून राहा. धन्यवाद. काय डोमा, माझ्या गावचा डोमा. याच्या गाडीवर चाललो आता मी शेगावला. एवढा उजेड कसा विचार करत असाल तर माझ्या ब्लॉगिंग जो स्टिक आहे ब्लॉगिंगची त्याच्यावरती आहे लाईट, आणि त्याच्यामुळे आता एवढं चांगलं फॅन दिसून राहिला. आणि तुम्ही जे व्हिडिओ पाहत आहे त्यासाठी मी थँक्यू. आता आम्ही शेगावात पोचलो आहोत. आता चाललो गणपती बघायला. मित्र आहे आपला, सबस्क्रायबर आहे म्हणते भेंडाड्याचा. काय म्हणते मित्रा? काहीच नाही, काहीतरी म्हण तू. आता सांग ना तू. काहीतरी म्हण. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आपल्याला नाचून माहोल तर करणेच आहे, पण त्याआधी आपण गणेश मंडळाचे गणपती आणि त्यांचे केलेले डीजे पाहू. क्या बोलती शेगाव की पब्लिक.
मनपूर्वक झाले बाप्पाचे दर्शन. आता आपण नाचू. आता आम्ही मस्त नाचलो होतो, थकलो बहुत, घाम फुटून नाही अंगाला. आता आम्ही गावाकडे निघत आहोत. तर इथपर्यंत ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि बाकी काय करायचं आहे तुम्हाला माहीतच आहे. बस धन्यवाद, भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. आपण गणेश उत्सव तर साजरा करतो, पण त्यामागचा आपल्याला इतिहास माहीत आहे का? त्या काळी माननीय लोकमान्य टिळकांनी हिंदू धर्माला कसे संघटित केले पाहिजे याच्यावर विचार केला. जेव्हा एकेकाळी आपल्या धर्मांप्रती कळवाट निर्माण झाली होती, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की कुठे पण प्रथमतः गणेशालाच नमन केले जाते. त्यानंतर त्यांनी हिंदू बांधवांना एकत्रित करण्यासाठी 1893ला प्रथमतः पुणेमध्ये गणेश चतुर्थी साजरी केली. त्यानंतर पासून आतापर्यंत आपण गणेश चतुर्थी छान अशी जोमात साजरी करतो. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.